आई पैसे आज तुझ्याकडेच ठेवावे लागतील। का बँकेत नाही ठेवलेत? मी गेलो ना त्यावेळेस बँक बंद झालेली होती। ज्या अर्थी कपाट उघडे दिसते त्या अर्थी चोरी झालेली असावी। पण घरात दागिने आणि पैसे आहेत हे चोरांना कळलं तरी कसं? ते काय म्हणजे या बाई घरात एकट्या आहेत, या घरात एवढे दागिने आणि पैसे आहेत, ही टीप चोरांना तू दिलीस? नाही साहेब। आणि बदल्यात त्यांनी तुम्हाला कमिशन म्हणून ही 10,000ची टीप दिली, बरोबर ना? तुम्ही माझी शेवटची आशा होतात मॅडम। आता माझ्याकडे सुटकेचा दुसरा मार्ग नाही। हा मनाली, सापडली ती तुम्हाला? हे बघ मनाली, तिचं चित्त आता थाऱ्यावर नाहीये। काही करून तिला वर घेऊन या, उगाच जीवाचं काही बरं वाईट केलं तर। जेव्हा आपल्याकडे सबळ पुरावा नसतो तेव्हा आपण आपल्या माणसाकडून विश्वासाची अपेक्षा करतो। अभिकडून मी सुद्धा त्याच विश्वासाची अपेक्षा ठेवली होती। आणि आता गंगा सुद्धा त्याच विश्वासाने हा बोल से काय? मित्तलचा पासवर्ड हॅक केला होता याचा अर्थ तो गुन्हेगार नाहीये? ओके, मी एक मिनिट। हा सिसित, मला मनालीचा फोन येतोय, मी तुला नंतर कॉल करते। हां हां बोल मनाली। हां बरं बरं, मी येते, मी लगेच खाली येते। ओके। मॅडम, हां या बाजूला कुठेच नाहीये ती। मॅडम या बाजूला पण नाहीये, बहुतेक तिला रिक्षा मिळाली असेल। जाताना तिची निराश नजर मला काही वेगळंच सांगत होती। आपल्याला काही झालं तरी तिला शोधून काढायला हवं। चल गाडीत बसा। हो खोली तर हीच आहे, ही गंगा गेली कुठे? बटू जरा चौकशी कर। गंगा साठम इथेच राहतात ना? हो नाही, आम्ही त्यांना भेटायला आलतो, कुठे दिसत नाही त्या। कुठे गेल्या? त्या कुठे गेल्यात त्या माहिती नाही, पण त्यांच्या नवऱ्याला सकाळीच पोलीस घेऊन गेले। कैलासला पोलीस घेऊन गेले? हो का?
राधा, अगं दारात काय करतेस? त्या गंगाची वाट बघत बसू नकोस. हा, ते भरपूर कामं पडली आहेत. हो दादा, आले. ही पाटलांकडे आणि गंगाकडे काम करणारी कामवाली राधा. मॅडम, हे सुमती पाटील यांचंच घर आहे जिथे चोरी झाली होती. हो. मॅडम, त्या गंगाबद्दल वस्तीला कुणालाच माहिती नाही आणि सगळेजण त्या कैलासला दोष देतात. ती गंगा एकटी पडली मॅडम. माझ्या नवऱ्यावरचा विश्वास याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे कुठलाच पुरावा नाहीये. मॅडम, गंगाने जीवाचं काही बरं वाईट केलं नसेल ना? आपण का चौक दिलं तिला? मॅडम, तिने संधी कुठे दिली आपल्याला? लई वेगात गेली ती. नाही, मला कैलासचं नाही माहित, पण गंगा जेन्युइन वाटते मला. कुठे गेली असेल? गंगा जाताना काय म्हणाली होती, आठवतंय तुम्हाला? तुम्ही माझी शेवटची आशा होतात मॅडम. आता माझ्याकडे सुटकेचा दुसरा मार्ग नाही. तिच्या बोलण्याचा काही वेगळा अर्थ असेल तर? मला अंदाज येतोय ती कुठे गेली असेल याचा. मी एक काम करते, मी तिला जाऊन शोधते. तुम्ही इथेच थांबा आणि पाटलांकडे आणि जरा आजूबाजूला चौकशी करा. आणि हो, जरा वेगळ्या पद्धतीने चौकशी करा. तुमची आयडेंटिटी कळू देऊ नका. मी गंगाला शोधायला जाते. गंगा जर इथे आली तर मला लगेच कळवा. ठीक आहे, येते मी. कैलास कुठे? हो, साधी चौकशी सुरू केली तर बेशुद्ध पडायचं नाटक सुरू केलं त्याने. काय? दवाखान्यात नेलं त्याला. मला त्याला भेटू द्या. तो गुन्हेगार नाहीये हो. तो खरंच नाटक करत नाहीये. ते डॉक्टरांनी तपासल्यावर कळेलच. सलाईन देऊन पाठवतील त्याला पुन्हा इथे. किती वेळ नाटक करेल? आमचा हिसका दाखवला की पोपटासारखा बोलेल तो. हा, अहो, माझ्यावर विश्वास ठेवा. मी माझ्या कुंकवाची शपथ घेते. तो गुन्हेगार नाहीये. साहेब, ही तर तिच्या नवऱ्यासारखी नौटंकी करते. तो गुन्हेगार नाही हे आम्ही तेव्हाच मान्य करू जेव्हा ते चोर पकडले जातील आणि सांगतील की यात कैलासचा हात नव्हता. पण चोरांनी जर कैलासचं नाव घेतलं तर मात्र आम्ही केस दाखल करू. साहेब, खरंच काय नाही साहेब, त्याने काही केलेलं नाही. साहेब, तो गुन्हेगार नाही हे आम्ही तेव्हाच मान्य करू जेव्हा ते चोर पकडले जातील आणि सांगतील की यात कैलासचा हात नव्हता. चोरांना सुपारी कैलासनी नाही, मी दिली. काय? चोरांना सुपारी तू दिलीस? हो, आता ही नवीन नौटंकी. साहेब, तुम्हाला सांगतो, या दोघांनी मिळूनच सुपारी दिली असेल. तुम्ही मला पकडा, माझ्या कैलासला सोडा. मग तसं कायदेशीर स्टेटमेंट दे. लिहून देशील? तुम्ही म्हणाल ते लिहून द्यायला मी तयार आहे, पण कैलासला सोडा. हवालदार, येस सर. लेडी कॉन्स्टेबलना बोलवा. तिच्याकडून स्टेटमेंट लिहून घ्या आणि 8 टाका येईल. एक मिनिट इन्स्पेक्टर सर, तुम्ही हिला आत का टाकताय? तुम्ही कोण? अस्मिता प्रभाकर अग्निहोत्री, खासगी गुप्त आहे. हो मॅम, प्लीज बसा ना. नाही, इट्स ओके.
हिला आत टाकण्याबद्दल काय बोलत होता? हो मॅडम, कैलासला म्हणजे हिच्या नवऱ्याला आम्ही चोरीच्या केसमध्ये पुराव्यासकट अटक केली आणि आता ही म्हणते की ही सुद्धा त्याला सामील होती. अहो साहेब, मी तुम्हाला सांगितलं ना, कैलासला यातलं काहीही माहित नाही. हे सगळं मी एकटीने केलंय. मला अटक करा. तू केलंस? मग त्या चोरांची नावं सांग. नाही नाही इन्स्पेक्टर साहेब, हिला खरंच काहीच माहित नाहीये. ही फक्त कैलासला वाचवण्यासाठी स्वतःवर आळ घेते. अहो बाई, गुन्हा म्हणजे तुम्हाला काही लंगडी किंवा डब्बा आईस पैसे राज्य वाटलं का? एकाचं दुसऱ्याला घेता येईल असं? गंगा, कैलास निर्दोष आहे यावर विश्वास होता ना ग तुझा, मग तू का असं केलंस? कारण कैलासला सोडवण्यासाठी माझ्याकडे दुसरा उपायच नव्हता. कारण कुणीही माझ्यावर विश्वास ठेवायला तयार नाही. तुम्ही सुद्धा नाही. गंगा, तुझ्यावर विश्वास नसता तर मी इथे आले असते का? हिच्यावर विश्वास असून काय उपयोग? मॅडम, कैलास विरुद्धचे पुरावेच असे की तो सुटू शकत नाही. एक म्हणजे हा एन्व्हलप. यावर चोरांनी स्पष्ट लिहिलंय की तुम्ही आम्हाला टीप दिलीत म्हणून ही तुम्हाला टीप, आणि आतमध्ये 1000च्या 10 नोटा. इन्स्पेक्टर साहेब, तुम्हाला खरंच असं वाटतंय का की फक्त 10,000 रुपयासाठी यांनी हे असं केलं असेल? अहो ही टीप आहे, बिल अजून वेगळंच असेल. आणि दुसरं म्हणजे यांचं आणि पाटलांचं एकमेकांशी पटत नव्हतं. म्हणजे तसं त्यांच्या शेजाऱ्यांनी हवालदारांना सांगितलंय आणि यांच्याकडे काम करणाऱ्या कामवालीने सुद्धा याला दुजोरा दिलाय. म्हणा का मॅडमचा मेसेज आलाय की पाटील आणि साठव यांच्यात पटत नव्हतं म्हणे. बंडूच, तुम्ही बाहेर चौकशी करा. मी पाटलांच्या घरी जाते. तू बी पाटील, ती बी पाटील. बंडोजी नाईक, हा, आपल्याला मिळालेल्या माहितीच्या आधारे आपण तपास चालू ठेवायचा. कुणाला काय बी कळणार नाही, पण आपल्याला समज कळेल. गंगा, तुमच्यातल्या भांडणाचं कारण काय होतं? आम्ही त्यांचे भाडेकरू होतो, पण श्रीधर दादाचं लग्न झाल्यावर त्याला आमची जागा हवी होती. अहो आमची जागा म्हणून कसे चालेल, शेवटी भाड्याची जागा ना ती. हे बघा, श्रीधरचं लग्न झाल्यावर त्यांना त्यांची जागा द्यायला नको का? म्हणजे सुमती वहिनींच्या एवढ्याशा जागेत त्या श्रीधरचा संसार कसा काय होणार? तो, रोहिणी, त्यांचं येणारं बाळ कसे राहणार सगळे? पण तुम्ही कैलासची चौकशी का करताय? भांडण जागेवरून झालं होतं हे तर कळले. खडा टाकून बघूयात. तुम्ही काही बोलत का नाही आहात? अहो, कैलास आणि गंगा आमच्याकडे जागा भाड्याने मागत होते. श्रीधर दादाच्या लग्नानंतर आम्ही जागा सोडायला तयार होतो, पण त्यांनीच वेगळं राहायचं ठरवलं. सुमती काकू आम्हाला म्हणाल्या की तुम्ही जाऊ नका. अचानक 3 महिन्यांनी श्रीधर दादा आणि रोहिणी वहिनी म्हणाल्या की आता जागा रिकामी करा, आम्हाला घर हवंय. तसे चांगलेच वाटत होते, पण हे चोरीचं कळल्यावर जरा भीतीच वाटली. आमचा पण खूप विश्वास होता त्यांच्यावर. हो, आणि जागा सोडायसाठी आमच्याकडे 1 लाख रुपये मागत होते. एवढे पैसे आम्ही कुठून देणार ना? तुम्ही किती सांगितले होते त्यांना? आम्ही डिपॉझिट आणि 1 वर्षाचं भाडं मिळून 1.5 लाख रुपये. 1.5 लाख? बघितलं, आमच्याकडे जी चोरी झाली होती ना त्याच्यात पण 1.5 लाख कॅश होती. याचा अर्थ ते पैसे कैलासने तुम्हाला देण्यासाठी चोरले. हो, आणि माझे दागिने सुद्धा जे माझे माहेरचे होते ते सगळे चोरीला गेले. हो, माझं सगळं स्त्रीधन चोरून नेलं त्यांनी.
पण लग्न झालं का आला नाही श्रीधर राहायला? कसे येणार? कैलासने जागा सोडायला नको का? मला वाटतं श्रीधरनी माणुसकी म्हणून लग्नानंतरही जेवढं शक्य होईल तेवढे दिवस त्यांना राहायला दिले. पण म्हणतात ना, निर्लज्जम सदा सुखी. अहो आता रोहिणीला दिवस गेलेत, तो इथून जायचं नावच काढत नाहीये. तुम्हीच सांगा, हे हे चुकीचं नाहीये का? पण मला सांग, कैलास त्या रात्रीच कांदिवलीला मित्राकडे का गेला तुला घेऊन? या चोरीपासून नामानिराळा राहण्यासाठीच ना? गंगा, तुमचं त्या मित्राकडे जाणं आधीच ठरलं होतं? नाही, खरं तर तो मित्र बऱ्याच दिवसांपासून आमच्या मागे लागला होता की आमच्या घरी या म्हणून, पण जमतच नव्हतं. मग कैलास म्हणाला की आपण आजच त्याच्याकडे जाऊया. बघितलं अस्मिता मॅडम, मी म्हणतोय तेच खरंय. हिने सुद्धा ते मान्य केलंय. इन्स्पेक्टर साहेब, मी एकदा कैलासला भेटू शकते का प्लीज? हॉस्पिटलमधून आला की भेटा. पण मॅडम, मला नाही वाटत त्याचा काही फायदा होईल असं. डोंट वेस्ट युअर टाइम. काकू, तुम्ही का काहीच बोलत नाही आहात? कैलासने जे काही केलंय ना, त्याचा धक्का बसलाय आईला. माझ्या सासूबाई खूप भोळ्यात हो. त्या दोघांना यांनी खूप लळा लावला. श्रीधर आणि कैलास भाऊजींमध्ये कधीच त्यांनी फरक नाही केला, पण शेवटी त्यांनी घातच केला. चोरीला गेलेले पैसे परत कमवून मिळवता येतीलही हो, पण दागिने, माझ्या आईचे दागिने होते ते. चोरांनी जर ते वितळले असतील तर मला माझं श्रीधर परत कधीच नाही मिळणार हो. बरं झालं चौकशी केली, त्यामुळे समजलं तरी कैलास कसा आहे ते. तुम्हाला सांगतो, हे कलियुग आहे, कलियुग. अहो ज्याच्यावर विश्वास ठेवावा ना, तोच आपलाच घात करतो, आपल्या उरावर बसतो. हा, आता त्यांच्याकडे माझा फारसा जाण्याचा संबंध येत नाही, पण राधा आहे ना त्यांची कामवाली, ती सगळं सांगू शकेल, कारण ती दोघांकडेही काम करते. इन्स्पेक्टर साहेब, पण राधाची सुद्धा चौकशी करायला हवी. म्हणजे नेमकी कालच ती सुमती काकूंकडे सकाळी 7 वाजता कशी गेली? तिला विचारलं आम्ही. ती म्हणाली की तिला सकाळी 9 वाजता कुठल्या तरी लग्नाला जायचं होतं, म्हणून ती सुमती काकूंकडे लवकर गेली. बरं झालं त्या दिवशी राधा लवकर आली, नाही तर सासूबाईंचं काय झालं असतं ना याची कल्पना पण करवत नाही हो मला. तुला घरी लवकर बोलावलं होतं का? नाही, असं कोणाला बाहेर जायचं असेल ना तर मी बाकीच्यांच्या घरी कामालाच जात नाही, पण यांच्या घरी येते. काकू एकटे असतात आणि त्यांना मदत बी लागते माझी. मग तू नंतर गेलीस का लग्नाला? आणि कुठे होतं लग्न? अहो ताई, यांच्या घरी असा प्रसंग आला तेव्हा काकूने एकटे सोडून मी कशी जाऊ बरं लग्नाला? त्यांची हाल मला बघवतच नव्हते, आणि गंगाताईंचं दुःख बी माझ्याच्यानं सहन होत नव्हतं. बघा, बघितलं, एक कामवाले असून पण हिनं एवढी माणुसकी दाखवली, आणि तो कैलास त्याने काय केलं? हो ना? भंडारी दादा, तुम्ही आणि हे काय एवढं घामाघूम का झाला तुम्ही? हो वहिनी साहेब, त्याचं काय झालं, ते खाली ते लिफ्टचं बटन आहे ना, कुठले ते मला काहीच कळेना,
आणि एकदा बटन दाबलं तर लिफ्ट वरती गेली. मग मी आलो जिन्यानं चालत चालत. पंढरी दादा, हो मग वॉचमॅनला तरी विचारायचं ना, एवढ्या पायऱ्या चढून आला तुम्ही. तसं काय नाही वहिनी साहेब, आमच्या गावाकडे ना आम्ही देवीच्या दर्शनाला जातो ना, तेव्हा पण लय पायऱ्या असते त्या, तेव्हा पण आम्ही चालतच जातो की. तुम्ही पण चला आज चला, या. घ्या पंडित दादा, बसा बसा. घ्या. वहिनी साहेब, हे घर लय छान आहे तुमचं. तुम्ही जिथं पण जाता ना तिथं सुंदरताच येते बघा. ते सीडदादा बंडूदादा म्हणाले काय ते दिसत नाही. ती सीड एका केस संदर्भात पुण्याला गेल्या आणि बंडू आणि मनाली मुंबईतच आहेत, पण कामासाठी बाहेर गेले. तुमचं कसं चाललंय? मी चांगला आहे वहिनी साहेब. मागच्या महिन्यातच गावाकडे जाऊन आलो. आई साहेब आजी भेटल्या. हो, आजींशी एकदा दोनदा फोनवर बोलणं झालं माझं. आई कशा आहेत? हळूहळू सावरत आहे स्वतःला, मागच्यापेक्षा बऱ्या आहेत. पण वहिनी साहेब, तुम्ही निघून गेला तर घराची रायास बदलून गेली बघा. ते पहिले दिवस येतील का वहिनी साहेब परत? आबीदादा पण दुसरीकडे राहायला गेले. अभि आता तिथे राहत नाही, पण का? त्या घरात त्यांना समध्या आठवणी खायला उठते त्या, म्हणून त्यांनी घर सोडलं. पण मग आता कुठे राहतोय तो? तिथंच चिकवाडीतच, शेजारीच आपलं 10 मिनिटाच्या अंतरावरती तिथं जागा घेतली. मी आपण तिथंच राहायचो. पण वहिनी साहेब, त्यांच्या येण्या जाण्याचा ठिकाणच नसायचा. अहो, कधी सकाळी लवकर जायचं तर रात्री लय उशिरा घरी यायचं. त्या जुनी आठवणी आठवून त्यांना त्रास व्हायचा ना, मग त्यांनी कामात झोकून दिलं. आणि एक दिवस वहिनी साहेब मला पण सांगून टाकलं, तू काय त्रास करून घेऊ नकोस, तू माझ्यासाठी इथं थांबू नकोस, तुला सुद्धा तुझं घरदार आहे. म्हणून वहिनी साहेब मी वेगळा राहायला लागलो. म्हणजे अभि एकटा राहतोय? पंढरी दादा, मी एक रिक्वेस्ट करते तुम्हाला, तुम्ही प्लीज अभि सोबत राहा ना. म्हणजे जेवढं तुम्हाला शक्य आहे तेवढा वेळ तरी तुम्ही त्याच्यासोबत असाल ना तर मला टेन्शन नाही. म्हणजे त्याला काय हवंय काय नको ते तुम्हाला व्यवस्थित कळेल आणि मलाही काळजी नाही वाटणार त्याची. प्लीज. नाहीतर मग दिवसातले किमान काही तास तरी त्याच्यासोबत राहा, किंवा दिवसातनं एकदा चक्कर तरी मारून या त्याच्याकडे. पण प्लीज जरा लक्ष ठेवा त्याच्याकडे आणि अधूनमधून चौकशी करत जा ना. जसं अभिदादाला अस्मिता वहिनीविषयी वाटतं ना, तसंच अस्मिता वहिनींना बी अभिदादांविषयी आजही काळजी वाटते, प्रेम वाटतं. मग हे दोघं एकत्र का नाही राहत? वहिनी साहेब, तुम्ही काय बी चिंता करू नका आणि मला विनंती करू नका. मी अभिदादाकडे जाईन, त्यांच्याबरोबर राहीन, त्यांची समजी काळजी घेईन. ते जरी नाही बोलले ना तरी मी दिवसातनं एकदा तरी त्यांच्याकडे जाऊन येईल. काय हवंय नकोय ते समज विचारेल, त्यांची काळजी घेईन, आबाळ होऊन देणार नाही. मला विश्वास आहे तुम्ही आणि अभिदादा एक ना एक दिवस एकत्र येणारच. मी देवाला साखरच घातलंय तसं वहिनी साहेब. बर वहिनी साहेब, मी आता येतो. बर, सावकाश जा. होय वहिनी साहेब. मी येऊ का लिफ्ट पर्यंत? जाल ना तुम्ही? मी जाईल वहिनी साहेब आता. बर, काळजी घ्या. होय वहिनी साहेब. माझं काय व्हायचं ते हो. तू नको स्वतःला अडकू याच्या. माझ्या नशिबाचे भोग दे मला. असं कसं? जे नशीब आहे ते आपल्या दोघांचं आहे. मग ते चांगलं असेल किंवा वाईट, तुझी चूक नसताना तुला शिक्षा झाली तर ती बदनामी कशी सहन करणार आहे मी? सांग ना. हो ताई, ही तुमची नौटंकी बंद करा. ताई, तुम्ही घरी जा. रात्री इथं थांबायला परवानगी नाहीये. गंगे, जा तू घरी. कुठल्या वस्तीत जाऊ?
ज्या वस्तीनं तुला चोर ठरवलंय त्या वस्तीत कुठल्या तोंडाने जाऊ मी? नाही, हा कलंक मिटेपर्यंत मी इथून जाणार नाही. असं हट्ट करू नकोस. आता तुला एकटीलाच जगायला हवं. नाही, माझा देवावर आणि अस्मिता मॅडमवर पूर्ण विश्वास. अहो तुमचा नवरा एवढा बदमाश निघाल्यावर अस्मिता मॅडम देव तरी काय करणार हो? चला चला तुम्ही निघा, घरी निघा ताई, तुम्ही घरी निघा. सीड मित्तलचा पासवर्ड कोणी हॅक केला होता हे आपल्याला शोधून काढायचंय आणि ते तूच करू शकतोस. इथे गंगाच्या केसच्या बाबतीत काहीही मदत लागली तर मी तुला नक्की बोलवेन. ओके मॅडम, त्या गंगाकडे कोणताही पुरावा नाही. मला असं वाटतं की ती कैलास निर्दोष आहे आणि ती गंगा आहे ना ती खरं बोलते. कैलासचा भरवसा वाटत नाहीये मला. नाही नाही नाही, त्या पाटील कुटुंबात ना डाऊटफुल कोणीच नाही. हा पण त्या सुमिती काकूंना लई दुःख झाले बघा. श्रीधरला खूप राग आला आणि त्याची बायको रोहिणी, तिला माहेरचे दागिने गेल्याचं जास्त दुःख. म्हणाली गेलेले पैसे परत मिळतील, पण दागिने वितळवले असतील तर कसे मिळतील? शेजार पाजारचे त्या श्रीधरचीच बाजू घेतात. राधा मला जास्त कन्फ्युज्ड वाटली. कोणाची बाजू घ्यायची तेच कळत नाहीये तिला. म्हणाली की राधाला नक्की कोणाची बाजू घ्यावी तेच कळत नव्हतं. थोड्याफार प्रमाणात आमची सुद्धा ती स्थिती झाली. पण याचा अर्थ माझा राधावरचा संशय पूर्णपणे गेलाय असं नाही. राधाने लग्नाचं जेन्युइन कारण दिलं होतं आणि पाटलांकडे चोरी झाली म्हणून ती लग्नाला गेली नाही असंही तिने सांगितलं. आणि सुमती काकूंनी सुद्धा त्याला संमती दिली. कळेल, सगळ्या गोष्टी लवकरच कळते. त्या दिवशी खरंच लग्न होतं की नाही हे सुद्धा कळते. सध्या तरी कैलासच प्राईम सस्पेक्ट आहे, पण त्याच्या घरात बाकीचे दागिने पैसे काहीच सापडले. कदाचित त्या चोरांकडे असेल. कैलासवर विश्वास नसला तरी गंगासाठी मात्र मी प्रयत्न करणार आहे आणि खऱ्या गुन्हेगाराला शोधून काढणार आहे. गुन्हा कधीच लपत नाही आणि गुन्ह्याला माफी नाही, मग तो गुन्हेगार कोणीही असो. कैलासचं त्याच रात्री त्याच्या मित्राकडे जाणं हा फक्त योगायोग होता की त्याच्या प्लॅनचा एक भाग होता. आणि कैलास जर खरंच इनोसंट असेल तर त्याच्या घरी आलेलं त्या पाकिटाचं काय? येस, पाकिटावरून लक्षात आलं ती जर कैलासचीच माणसं होती तर त्याला बाहेर भेटूनही पाकिट देता आलं असतं ना. असं बंद घरात मजकूर लिहून पाकिट सरकवण्याची काय गरज होती? पाटलांच्या घरी चोरी झाली आणि कैलास साटमवर आळ आला. पाटील आणि साटम कुटुंबियांमधलं वैमनस्य वाढावं असं वाटणाऱ्या तिसऱ्याच कोणीतरी हे केलं असेल तर? लग्नाआधी चांगली दोस्ती होती श्रीधर आणि कैलासची. ना मला सांगा, त्या दोघांचं कुणाशी भांडण होतं का? आता चाळ म्हटलं की भांडण ही काही नवीन गोष्ट नाही आहे ना. चाळीस भांडणं असतात. अहो सगळे एकमेकांशी भांडतात आणि पुन्हा एक होतात बघा. हा पण मी या चाळीत राहायला यायच्या आधी एक भानगड झाली होती खरी. म्हणजे शंकर नावाचा कोणीतरी एक व्यक्ती चोरटी दारू विकायचा आणि दादागिरी करायचा. हा शंकर कोण? तो शंकर गुंडच होता. अव त्याच्या नादानं चाळीतले आणि आजूबाजूच्या वस्तीतले लोक दारूच्या नादाला लागले. रोज दारू पिऊन नुसती भांडण शिवीगाळ बघा. घरातल्या बाया तर बिचाऱ्या रोज मार खायच्या. श्रीधर आणि कैलास दोघेही प्यायचे? नाही नाही नाही, त्या दोघांना कसलं बी व्यसन नाही.
उलट अहो त्यांनीच लोकांनी गोळा केला आणि सांगितलं की त्या शंकरच्या नादाला लागू नका म्हणून. म्हणून तर शंकर चिडला आणि भांडाय आला ना. व मग पुढे काय झालं? ताई कसं आहे माहितीये का, मध्ये मी लय आजारी होती, 6 महिने गावी गेली होती आणि मी परत आली तेव्हा शंकर जागा सोडून गेला होता. तेव्हा मध्ये काय काय झालं मला काय ठावं नाही बघा. थँक्यू. हां बंडूजी. हो, शंकरशी माझं आणि श्रीधरचं भांडण झालं होतं, कारण तो वस्तीतल्या लोकांना बिघडवून त्यांचे संसार उद्ध्वस्त करत होता. आणि आम्ही याच पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट सुद्धा केली होती. त्यावेळेस साहेब वेगळे होते. मग इन्स्पेक्टर साहेब, कदाचित त्या शंकरने श्रीधरच्या घरी चोरी केली असेल आणि मुद्दाम ते पाकिट कैलासच्या घरात टाकलं असेल, कारण त्याला या दोघांवरही सूड उगवायचा होता ना. कैलास, तू आम्हाला त्या केसचे डिटेल्स सांग. तुम्ही केव्हा कंप्लेंट केली, त्या शंकरला केव्हा अटक झाली, सगळं सविस्तर सांग. माझं आणि श्रीधरचं शंकरशी भांडण झालं. दॅट्स इट. याची कंप्लेंट याच पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली होती. शंकरला शिक्षाही झाली होती. महिन्यापूर्वी सुटलाय जेलमधून तो. इथे त्याचा ऍड्रेस त्या चाळीतलाच दाखवलाय. इन्स्पेक्टर साहेब, कोर्ट पेपर्स मधनं किंवा तो ज्या जेलमध्ये होता तिथून जास्तीची काही माहिती मिळू शकेल का? आम्ही प्रयत्न करू. काही कळलं तर तुम्हाला कळवतो नक्की. थँक्यू. गंगा, शंकर सापडला आणि त्यानेच चोरी केली होती हे जर सिद्ध झालं तर कैलास नक्कीच होईल. कैलास, हा लास्ट चान्स आहे तुला. शंकरने गुन्हा केला हे जर कळलं तर तू सुटशील, नाहीतर. साहेब, त्या शंकरनीच केलं असेल. तुम्ही त्याला शोधून काढा. इन्स्पेक्टर साहेब, मी शंकरचा फोटो घेऊ शकते का? माझे सहकारी सुद्धा त्याला शोधायला तुम्हाला मदत करतील. नक्की. बरं, विल यू प्लीज एक्सक्यूज मी? काही लागलं तर कांबळे तुम्हाला मदत करतील. मला थोडी इमर्जन्सी आहे. ओके. हा समीर, मी सगळ्यांना शंकरचा फोटो पाठवलाय. तो आधी दहिसरमध्ये तोटी दारू विकायचा. मागच्या महिन्यात तर जेलमधनं बाहेर पडला. कदाचित आता पुन्हा तोच धंदा करत असेल. आपल्याला त्याला शोधून काढायचं, कारण जर हा सापडला तर कदाचित कैलास सुटू शकेल. नाही, पोलीस त्यांच्या मदतीने शोध घेत आहेत. आपण आपल्या परीने मदत करू. हो मॅडम, शंकर बद्दल समजल्यामुळे तपासाला एक वेगळीच दिशा आली आहे ना? हा, आणि हीच दिशा आपल्याला गुन्हेगारापर्यंत पोहोचवेल. होप सो. का कोणाच ठाऊक, पण कदाचित मलाच वाटत असेल. पण शंकरबद्दल कळूनही कैलास जरा निराशच वाटला. जेलमधल्या वातावरणामुळे असेल. आणि शंकर अजून सापडायचा ना, मनात थोडी तीही धास्ती असेलच ना.
गंगा मात्र आपल्याला भेटल्यापासूनच पहिल्यांदाच खूप उत्साहात दिसली. आज अगदी आनंदाने घरी गेली. सुमती काकू, सुमती काकू, दादा, श्रीधर दादा, वहिनी, काकू. ही गंगा मला हाका मारते. काय झालं असेल? काकू, काय झालं ग गंगा? अगं ती दोघं घरात नाही. काकू चोरी त्या शंकरने केली. शंकरने? हो, मी आता पोलीस स्टेशन मध्ये जाऊन आले. पोलीस तेच सांगत होते. गंगा, आमच्या घरात काय करतेस परत? चल चालती हो. आई हिच्याशी का बोलत बसले? अहो पण माझं ऐकून तर घ्या. इथे शंकर नावाचा एक गुंड राहत होता. त्याने चोरी केली आणि आळा आमच्यावर आणलाय. शंकर? पण त्याचा इथे काय संबंध? हो दादा, तुमचं आणि कैलासचं त्याच्याशी भांडण झालं होतं ना, तो तेव्हा. हो, पण त्याला कितीतरी वर्ष होऊन गेलेत ना. जर त्याला काही करायचंच असतं ना तर त्याने त्याच वेळेस केलं असतं. इतक्या वर्षाने कशाला उकरून काढेल तो? ते बघ गंगा, त्या कैलासचा पाप लपवण्यासाठी ना त्या शंकरच्या माथी गुन्हा लावू नको, समजलं ना? अहो पोलीसच सांगत होते तो जेलमध्येच होता. मागच्याच महिन्यात सुटलाय. आता पोलीस त्याला पुन्हा शोधतायत. अगं मग तसं असेल तर चांगलंच आहे ना, कारण कैलास जेलमध्ये आहे याचं मला पण वाईट वाटतंय. हो ना, आई पण सारख्या डोळ्यातनं पाणी काढतात. कैलास असं कसं करू शकतो याचंच आम्हाला आश्चर्य वाटतं. ठीक आहे, जर शंकर सापडला, त्याने त्याचा गुन्हा कबूल केला तर मग पुढे बोलूया आपण. चला या आतमध्ये. गंगा, आज केवढ्या दिवसानंतर गंगाच्या चेहऱ्यावर हसू आलाय ना. खुश दिसतेस आज. देवा, शंकर लवकर सापडू दे आणि कैलासची सुटका लवकर होऊ दे. पोलीस आणि माझे सहकारी शंकरला शोधतायत. तो त्याच्या गावी, त्याच्या घरी सुद्धा नाही गेलाय. इन्स्पेक्टर राणे गेल्या महिन्याच्या कंप्लेंट्स आणि क्राईमचा सेंट्रलाइज डेटा चेक करतायत. एकदा का शंकर सापडला की ही केस सॉल्व्ह होईल असं वाटतंय. राणे साहेबांचाच फोन आलाय. बोला राणे साहेब, काही कळलं शंकर बद्दल? हो कळलं, पण तो अशा ठिकाणी गेलाय की आपण त्याला कधीही पकडू शकत नाही. म्हणजे असं का बोलताय तुम्ही? कारण तो जिवंतच नाहीये. जेलमधून सुटल्यानंतर 4 दिवसातच एका गँगवॉर मध्ये तो मारला गेला. काय? आणि मॅडम, कैलास जिथे कामाला जातो तिथेच ही घटना घडली आहे. त्याच्या कंपनीतल्या सगळ्यांना ठाऊक आहे. म्हणजे कैलासला सुद्धा माहिती होती? हो, कैलासलाही माहिती होतं. काय रे, एवढा सोशिक चेहरा करून बसतोस तू? तुझी बायको तुझ्या निष्पापपणाची अशी ग्वाही देत असते जसं की राजा हरिश्चंद्र आहेस तू. पण तिला काय माहित तिचा नवरा किती खोटारडा आहे ते. झालं काय साहेब? अरे तू एवढा अक्कलशून्य आहेस की स्वतःचा फायदा होत असून सुद्धा खरं काय ते बोलला नाहीस. गप्प बसून राहिलास. शंकर जिवंत नाहीये, मेला आहे हे माहित होतं ना तुला. मग आम्ही एवढा आटापेटा करून त्याचा शोध घेत होतो तेव्हा का बोलला नाहीस? गेले काही दिवस सगळे माझ्याकडे एक गुन्हेगार, एक आरोपी म्हणूनच संशयाने बघत होते. पण शंकरचा विषय निघाला आणि तुम्ही त्याचा विचार करायला लागला.
शोध घेत असताना थोडा वेळ तरी कुणी माझ्याकडे संशयाने पाहत नव्हतं आणि ते मला बरं वाटत होतं साहेब. आणि गंगाच्या चेहऱ्यावरही मी निर्दोष असल्याचा आनंद दिसत होता. त्यामुळेच नाही बोललो साहेब. पण मला माहिती होतं की हा आनंद फार काळ टिकणार नाही. कधी ना कधी तुम्हाला कळणारच, शंकर मेलाय. अरे आत्ता जरी खरं बोलला असतास ना तरी आमचा थोडा तरी विश्वास बसला असता. तू निर्दोष आहेस हे सिद्ध करण्याची शेवटची संधी सुद्धा गमावली आहेस तू. आणि त्याला माहीत असूनही त्याने आपल्याला सांगितलं नाही, याचा अर्थ कैलासच गुन्हेगार आहे. ठीक आहे. या केसमध्ये कोणी तिसराही गुन्हेगार असू शकतो हा माझा अंदाज चुकला. आता कैलासच मेन सस्पेक्ट आहे. शंकर पकडला जाईल आणि आपला नवरा कैलास सुटेल अशी आशा बाळगणाऱ्या गंगाला आता काय आणि कसं सांगायचं. पण तिला भेटावं तर लागेलच. काय? शंकर जिवंतच नाहीये म्हणजे कैलास सुटण्याची आता काहीच आशा नाहीये का? गंगा, आता इन्स्पेक्टर साहेबांची सुद्धा खात्री पटली की कैलासच गुन्हेगार आहे आणि त्यांना असं वाटण्यात त्यांची काही चूक नाही. मॅडम, तुम्हालाही असंच वाटतंय का? हे बघ गंगा, तपास इमोशन्सवर नाही हवं. त्यासाठी पुरावे लागतात. आणि कैलास पुन्हा एकदा चुकलाय. शंकर जिवंत नाहीये हे त्याला माहित होतं. मग ही गोष्ट का नाही सांगितली त्याने पोलिसांना? का ही गोष्ट लपवली त्याने पोलिसांपासून? गंगा, अगं त्याच्या अशा वागण्यामुळे त्याच्यावरचा संशय आणखीन वाढत चाललाय. त्याच्या अशा खोट्या वागण्यामुळे मी त्याला सोडण्याचा विचारच सोडून दिला असता. पण फक्त तुझ्याकडे बघून मी माझे प्रयत्न चालू ठेवले. पण तुला आता मनाने खचून न जाता मला साथ द्यायला हवी. हो. गुड. ये बस, ये. देवा, तू माझी प्रार्थना ऐकली नाहीस. सत्व परीक्षा बघतोयस ना माझी? ठीक आहे, मग तू पण आता माझा निर्धार आहे. जोपर्यंत कैलासची सुटका होत नाही ना तोपर्यंत मी घरात जाणारच नाही. मी इथे अशीच बसून राहणार.